तर क्लास 5चा प्रॅक्टिस सेट 47 क्वेश्चन नंबर 11 वर्ड प्रॉब्लेम्स खूप महत्त्वाचे आहेत। या एक्झामला तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम्स पडणार आणि त्यामुळे ह्याला 5 मार्क्स असतात। सो आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर स्टेप बाय स्टेप सॉल्व करायला शिका। ओके, तर क्वेश्चन फर्स्टली जो रीड करून समजून घ्यायचा आहे। इफ वन गोल्ड बँगल इज मेड फ्रॉम 12 ग्राम टू 50 मिलीग्राम। सो गिवन इन्फॉर्मेशन काय सांगितली आहे की वन बँगल सोन्याची बांगडी एक बनवायची आहे, तर एका बांगडीला किती सोनं लागतं ते दिलेलं आहे। वन बँगल्सला किती लागणार आहे 12 ग्राम 250 मिलीग्राम्स। ओके, सो क्वेश्चन काय सांगितलं, हाऊ मच विल बी नीडेड टू 8 बँगल्स। तर आपल्याला 8 बँगल्स काढायचे आहेत आणि अशी जेव्हा इन्फॉर्मेशन असेल त्यावेळी काय असणार आहे मल्टिप्लिकेशन। पण मल्टिप्लिकेशन करताना डायरेक्टली करायचं नाही आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला ग्रॅम आणि मिलीग्राममध्ये असल्यामुळं आपल्याला इथं बॉक्स करून घ्यायचं आहे। सो 12 ग्रॅम 250 मिलीग्राम इंटू 8 मल्टिप्लिकेशन करून घेऊया। 8 0 जा 0, 8 5 जा 40, 8 2 जा 16, 16 plus 4 20, 0 to carrying over, 8 2 जा 16, 16 plus 2 18, 1 carrying over, 8 1 जा 8 आणि 9। सो आपल्याला आन्सर काय मिळाले 98 ग्रॅम। मिलीग्राम मध्ये 0 असल्यामुळे आपण ती सांगणार नाही आहे, फक्त आन्सर ग्रॅम मध्ये सांगणार आहे। सो 98 ग्रॅम gold will be needed to make 8 such bangles। अगदी सोपा क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाही आहे। स्टेप बाय स्टेप लिहिणं महत्त्वाचं आहे। गिवन इन्फॉर्मेशन, मल्टिप्लिकेशन आणि आलेलं आन्सर हे डिटेलमध्ये लिहिणं हे महत्त्वाचं आहे। ओके, प्रॅक्टिस करा।